Good afternoon to all dear students of DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhule. Myself, Mr. Krishna Girdhar Bhalkar, Assistant Lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhule. Now, today we are going to start with the subject that is HAP, Human Anatomy and Physiology. In previous lecture, we will see the third chapter of the subject that is Human Anatomy and Physiology. The chapter name is the tissues. In previous lecture, we will see and covered what is tissues and the first type of tissue, that is epithelial tissues, and its classification. We have to see in our previous lecture. Now, in today's lecture, we will see and covered the another type of tissue, that is muscular tissue. So let's see what is muscular tissue. So let's see what is muscular tissue. In today's lecture, we also covered what is muscular tissue and its type. Okay. So what is muscular tissue? It is a contractile and therefore able to produce movements. It consists of muscles fiber. There are three types of muscular tissues. काय म्हटलं बघा, इट इज अ कॉन्ट्रॅक्टाईल अँड देअरफॉर एबल टू प्रोड्यूस मोमेंट्स. म्हणजे काय, मस्क्युलर टिश्यू काय कॉन्ट्रॅक्टाईल आहे आणि त्याच्यामुळेच ते काय म्हणताय देअरफॉर एबल टू प्रोड्यूस मोमेंट्स. ओके, मोमेंट्स प्रोड्यूस करता येते आपल्या बॉडीमध्ये. पुढे म्हटलं आहे इट कन्सिस्ट ऑफ मसल्स फायबर्स. ते काय कन्सिस्ट करताय, मसल्स फायबर्स. आता कॉन्ट्रॅक्टाईल काय आहे ते तुम्हाला सांगतो पहिले, मग नंतर मसल्स फायबर काय. ओके, हे आपण पाहूयात. कॉन्ट्रॅक्टाईल म्हणजे काय, कॅपेबल ऑफ ऑर प्रोड्युसिंग कॉन्ट्रॅक्शन. ओके, त्याला पण म्हणतोय कॉन्ट्रॅक्टाईल ॲक्शन. ओके, त्याच्यानंतर आता पुढे काय म्हटलं तर इट कन्सिस्ट ऑफ मसल्स फायबर्स. मसल्स फायबर्स म्हणजे काय, मसल फायबर्स आर ॲक्टिवेटेड बाय अ मोटर न्यूरॉन विच इज द कनेक्शन बिटवीन द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड द स्पेसिफिक मसल्स रिक्वायर्ड टू परफॉर्म अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी. काय म्हटलं बघा, मसल्स फायबर आर ॲक्टिवेटेड बाय अ मोटर न्यूरॉन. ओके, जे आपल्या ब्रेनमध्ये जे काही CNS सिस्टीममध्ये हे जे काही न्यूरॉन्स आहेत. ओके, तर त्या सिस्टीमने ते काय होत आहे, ॲक्टिवेट होत आहेत. काय म्हटलं आहे, मसल्स फायबर्स आर ॲक्टिवेटेड बाय अ मोटर न्यूरॉन विच इज द कनेक्शन बिटवीन द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड द स्पेसिफिक मसल्स. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि स्पेसिफिक मसल्समधलं कनेक्शन आहे. अँड ओके, पुढे काय म्हटलं आहे, अँड द स्पेसिफिक मसल्स रिक्वायर्ड टू परफॉर्म अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, रिक्वायर्ड टू परफॉर्म ओके अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी. आपल्याला जी पण ॲक्टिव्हिटी करायची असेल मोमेंट वगैरे, तर ती ह्या मसल्स फायबर थ्रू होणार आहे. कळलं तुम्हाला सर्वांना. मसल फायबर म्हणजे काय, आर ॲक्टिवेटेड बाय अ मोटर न्यूरॉन विच इज द कनेक्शन बिटवीन द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड द स्पेसिफिक मसल्स रिक्वायर्ड टू परफॉर्म अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी. ओके, कळलं तुम्हाला सर्वांना. ओके, आता नेक्स्ट पॉईंट म्हटलं आहे देर आर थ्री टाईप्स ऑफ मस्क्युलर टिश्यूज. ओके, काय म्हटले, देर आर थ्री टाईप्स ऑफ मस्क्युलर टिश्यू. त्या मस्क्युलर टिश्यूचे तीन टाईप्स आहेत. कुठले कुठले ते पाहूयात. पहिला आहे स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स. सेकंड आहे बी स्मूथ ऑर इनव्हॉलेंटरी मसल्स. आणि थर्ड आहे लास्ट म्हणजे काय, कार्डियक मसल्स. ओके, हे देर आर थ्री टाईप्स ऑफ मस्क्युलर टिश्यू. टिश्यूचे हे मस्क्युलर टिश्यूचे हे तीन टाईप आहेत. तर आपण पाहूयात आता स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स म्हणजे काय. व्हॉलेंटरीचा अर्थ काय होतो आहे की जे आपल्याला विलनुसार, म्हणजे आपली ज्यावेळेस मर्जी असेल किंवा इच्छा असेल त्यावेळेस आपण, जसं आता फॉर एक्झाम्पल आपण हाताची मुवमेंट करतो आहे, तर हे काय आहे आपल्या मर्जीनुसार हे काय होत आहे, मसल्स त्या ठिकाणी वर्क होत आहेत किंवा मूव होत आहेत, कॉन्ट्रॅक्ट, रिलॅक्स. ओके, कळलं तुम्हाला. तर आता त्या मुवमेंटला आपण म्हणतो आहे व्हॉलेंटरी मसल्स किंवा त्या प्रकाराला आपण म्हणतो आहे स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स. आता आपण बघूया त्याच्या डीपमध्ये काय. स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स, दिस टाईप ऑफ टिश्यू
कॅन बी कॉन्ट्रॅक्टेड ऑर एक्सपांडेड ॲट द विल ऑफ द लिव्हिंग बिईंग्स. ओके, काय म्हटलं बा, स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स म्हणजे काय, दिस इज अ टाईप ऑफ टिश्यू. हा पण काय टिश्यूचा एक टाईप आहे, बरोबर. आपण 3 टाईप बघतोय मस्क्युलर टिश्यूचे, त्याच्यातला पहिला टाईप आहे स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स. आता हा जो स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स म्हणजे काय, दिस इज अ टाईप ऑफ टिश्यू कॅन बी कॉन्ट्रॅक्टेड, तो काय होते कॉन्ट्रॅक्टेड होते, ऑर एक्सपांडेड, ओके, ॲट द विल ऑफ द लिव्हिंग बिईंग्स. म्हणजे काय, ज्यावेळेस आपली विल म्हणजे काय मर्जी असेल किंवा इच्छा असेल, म्हणून म्हटलं आहे ॲट द विल ऑफ द लिव्हिंग बिईंग्स, बरोबर. जे लिव्हिंग बिईंग्स आहे यांच्या मर्जीनुसार किंवा इच्छेनुसार ते काय होत आहे, कॉन्ट्रॅक्टेड ऑर एक्सपांडेड होत आहेत. ओके, त्या आपण मोमेंटला म्हणतोय किंवा त्या मसल्सला म्हणतो आपण स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स. कळालं तुम्हाला सर्वांना. आता नेक्स्ट पॉईंट आहे स्मूथ ऑर इनव्हॉलेंटरी मसल्स. पहिला आपण स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स. सेकंड काय आता स्मूथ ऑर इनव्हॉलेंटरी मसल्स. इनव्हॉलेंटरी म्हणजे याच्यात काय होतं आहे, जी व्हील असणार आहे ती ॲबसेंट असणार आहे, म्हणजे काय तुमच्या मर्जीनुसार होणार नाही आहे. ओके, तर आपण बघूयात स्मूथ ऑर इनव्हॉलेंटरी मसल्स म्हणजे काय. स्मूथ ऑर इनव्हॉलेंटरी मसल्स इज अ टाईप ऑफ मसल्स टिश्यू. ओके, हा पण काय एक मसल्स टिश्यूचा एक टाईप आहे विच इज यूज बाय व्हेरियस सिस्टीम्स. आणि हा जो मसल्स आहे स्मूथ ऑर इनव्हॉलेंटरी मसल्स, हा मसल्स कुठे यूज होते, यूज बाय व्हेरियस सिस्टीम टू अप्लाय प्रेशर टू व्हेसल्स अँड ऑर्गन्स. ओके, दिस मसल्स आर कंपोज ऑफ शीट ऑर स्टँडेड किंवा स्टँड्स ऑफ स्मूथ मसल्स. काय म्हटले, दिस मसल्स आर कंपोज ऑफ शीट्स ऑर स्टँड्स ऑफ स्मूथ मसल्स सेल्स. ओके, कळलं तुम्हाला सर्वांना. स्मूथ ऑर इनव्हॉलेंटरी मसल्स हा पण काय एक मसल्सचा टाईप आहे विच इज यूज बाय व्हेरियस सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये ज्या व्हेरियस सिस्टीम्स आहेत, डिफरंट सिस्टीम्स आहेत, त्या सिस्टीम्समध्ये ह्या मसल्सचा रोल असणार आहे. यूज बाय व्हेरियस सिस्टीम्स टू अप्लाय प्रेशर. ओके, काय कशासाठी, टू अप्लाय प्रेशर टू व्हेसल्स अँड ऑर्गन्स. ओके, तर त्या सिस्टीमला आपण म्हणतो आहे किंवा त्या मसल्सला म्हणतो आपण स्मूथ ऑर इनव्हॉलेंटरी मसल्स. ओके, आता नेक्स्ट आहे आपला थर्ड टाईप ऑफ मस्क्युलर टिश्यू, दॅट इज अ कार्डियक मसल्स. आता कार्डियक मसल्स म्हणजे काय ते सांगतो. कार्डियक मसल्स अल्सो कॉल्ड हर्ट मसल्स ऑर मायोकार्डियम. त्याला आपण काय म्हणतोय, हर्ट मसल किंवा मायोकार्डियम. ओके, कार्डियक मसल्स इज द लेअर ऑफ मसल्स टिश्यू विच लाईज बिटवीन द एंडोकार्डियम अँड इपिकार्डियम. काय म्हटलं बघा, कार्डियक मसल्स, कार्डियक म्हटलं म्हणजे काय, आपल्या हर्टशी रिलेटेड हा पार्ट असणार आहे किंवा मसल्स असणार आहे. कार्डियक म्हणजेच काय, हृदयाशी रिलेटेड, त्याला आपण म्हणतोय कार्डियक मसल्स. म्हणून म्हटलं आहे कार्डियक मसल्स अल्सो कॉल्ड हर्ट मसल ऑर मायोकार्डियम. ओके, नेक्स्ट काय म्हटलं तर कार्डियक मसल्स इज द लेअर ऑफ मसल. काय म्हटलं आहे, कार्डियक मसल्स इज द लेअर ऑफ मसल्स टिश्यू विच लाईज बिटवीन एंडोकार्डियम. हे जे काही लेअर आहे कुठली, कार्डियक मसल्सची, ही कुठे होते, लाईज कुठे होते, इज द लेअर ऑफ मसल्स टिश्यू विच लाईज बिटवीन द एंडोकार्डियम आणि इपिकार्डियमच्या मध्ये ती लाईज होते किंवा त्यांच्या बिटवीनमध्ये ती कार्डियक मसलची ती किंवा ती जी लेअर असणार आहे ते त्या ठिकाणी लाईज होते. म्हणून म्हटलं आहे कार्डियक मसल्स इज द लेअर ऑफ मसल्स टिश्यू विच लाईज बिटवीन द एंडोकार्डियम अँड इपिकार्डियम. ओके, नेक्स्ट म्हटलं आहे दिस इनर अँड आउटर लेयर्स ऑफ हर्ट रिस्पेक्टिव्हली. आणि हे जे काय, दीज आर इनर अँड आउटर लेअर ऑफ हर्ट रिस्पेक्टिव्हली. कार्डियक मसल्स लेअर जी ती काय, इनर अँड आउटर लेअर ऑफ हर्ट रिस्पेक्टिव्हली. कळलं तुम्हाला सर्वांना. आता त्याचं वर्किंग काय ते आपण बघूयात. कार्डियक मसल्सचं वर्किंग काय ते बघूयात. कार्डियक मसल्स टिश्यू वर्क्स टू कीप युअर हर्ट पंपिंग थ्रू इनव्हॉलेंटरी मोमेंट्स. काय म्हटलं बघा, कार्डियक मसल्स टिश्यू वर्क्स टू कीप युअर हर्ट, आपल्या हर्टला तो काय करतोय, काम करायला लावतोय. म्हणून म्हटलं कार्डियक मसल्स टिश्यू वर्क्स टू कीप युअर हर्ट पंपिंग, आपल्या हृदयाला काय करायला लावतोय, तर पंपिंग करायला लावतोय थ्रू इनव्हॉलेंटरी मोमेंट्स. जे आपण मगाशी पाहिलं काय, पहिले जो मस्क्युलर टिश्यूचा टाईप होता तो कुठला होता, स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स. व्हॉलेंटरी म्हणजे काय, आपल्या विलनुसार, आपल्याला आपली मर्जी असेल त्यानुसार आपण मोमेंट करू शकतो. बट इनव्हॉलेंटरीमध्ये मसल्समध्ये काय पाहिलं आपण, त्या ठिकाणी व्हील काय असणार आहे, ॲबसेंट असणार आहे. म्हणजे काय, आपल्या मर्जीनुसार ते काम करणार आहे का नाही, तर ते काय असणार आहे, ऑटोमॅटिकली त्या ऑर्गन किंवा त्या सिस्टीम्स त्या ठिकाणी त्यांना वर्क करायला लावणार आहे त्या मसल्सला. ओके, म्हणजे ते ॲटोमॅटिकली बाय सिस्टीम, जी बॉडीमध्ये जी सिस्टीम आहे त्या थ्रू ते वर्क करणार आहे. ओके, म्हणून काय म्हटलं आहे, कार्डियक मसल्स टिश्यू वर्क्स टू कीप युअर हर्ट पंपिंग. बरोबर, हृदय ॲटोमॅटिकली पंप करत असतं तुम्हाला माहिती. म्हणजे ते काय, कुठली ॲक्शन झाली मध्ये, इनव्हॉलेंटरी ॲक्शन. ओके, किंवा इनव्हॉलेंटरी मसल्स आहे. कार्डियक मसल्स हा काय, इनव्हॉलेंटरी मसल्स आहे. जे काय मधले इंटरनल ऑर्गन्स आहे त्यांचं वर्क करतायत, तर हे कुठल्या मुवमेंट झाल्या, या इनव्हॉलेंटरी
मोमेंट्समध्ये, ओके, किंवा इनव्हॉलेंटरी मसल्स ॲक्शन. व्हॉलेंटरी म्हणजे कुठल्या, आपल्या विलनुसार, आपल्याला ज्यावेळेस इच्छा असेल किंवा मर्जी असेल आपली त्यावेळेस आपण हाताने एखादी वस्तू उचलायची, तर त्यावेळेस काय करतो आपण, त्या ठिकाणी त्याची मुवमेंट करू शकतो आहे. ओके, कळलं तुम्हाला सर्वांना व्हॉलेंटरी आणि इनव्हॉलेंटरीमधला फरक. ओके, तर आता इथं काय म्हटलं आहे, वर्किंग ऑफ कार्डियक मसल्स म्हणजे काय, कार्डियक मसल्स टिश्यू वर्क्स टू कीप युअर हार्ट पंपिंग थ्रू इनव्हॉलेंटरी मुवमेंट्स. आपल्या हृदयाला जे काही ब्लड पंप करायचं आहे तर ते कशा थ्रू होणार आहे, ह्या कार्डियक मसल्स थ्रू. ओके, आणि ते काय करते, हार्ट काय होते, पंपिंग करते थ्रू इनव्हॉलेंटरी मुवमेंट्स. जे ब्लड पंपिंग होते हार्टमधून ते कुठून होते, इनव्हॉलेंटरी मुवमेंट्समधून किंवा त्या ॲक्शनवरनं. कळलं तुम्हाला. ओके, आपण आता नेक्स्ट स्लाईड पाहूयात. मस्क्युलर टिश्यू सर्वांना समजला. मस्क्युलर टिश्यू इट इज अ कॉन्ट्रॅक्टाइल अँड देअरफॉर एबल टू प्रोड्यूस मोमेंट्स. इट कन्सिस्ट ऑफ मसल्स फायबर. देअर आर 3 टाईप्स ऑफ मस्क्युलर टिश्यूज. कुठले 3 टाईप, फर्स्ट आहे स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स. कुठला, स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स. सेकंड आहे स्मूथ ऑर इनव्हॉलेंटरी मसल्स. अँड थर्ड आहे कार्डियक मसल्स. ओके, दीज आर 3 टाईप्स ऑफ मस्क्युलर टिश्यूज. आता आपण बघूयात मसल्स टिश्यू कुठले आहेत. ओके, फिगर 1.8 मसल्स टिश्यू, स्लाईड नंबर 19. हे बघा, ह्या ठिकाणी ज्या डायग्राम दिलेल्या आहेत किंवा इमेजेस शो होत आहेत स्लाईड नंबर 19मध्ये. पहिली इमेज आहे कार्डियक मसल्सची. ओके, सेकंड इमेज आहे स्केलेटल मसल्स. स्केलेटल म्हणजे काय, जे आपल्या बोन्सच्या अवतीभोवती जे मसल्स आहेत. ओके, आपलं जे हाड आहे किंवा स्केलेटल आहे, त्या स्केलेटलच्या अवतीभोवती जे काही मास म्हणतो आपण, ते काय स्केलेटल मसल्स आहेत. ओके, नंतर काय स्मूथ मसल्स. हे काय मसल्स टिश्यूचे 3 प्रकार. ओके, कार्डियक मसल्स, स्केलेटल मसल्स आणि स्मूथ मसल्स. ओके, आपण आता बघूया नेक्स्ट स्लाईड नंबर 20. जे आपण आता पाहिलं होतं मगाशी स्ट्रेटेड मसल्स काय. ओके, तर आपण त्याच्या अजून डीपमध्ये बघूयात. स्ट्रेटेड मसल्स इट इज डिस्क्राईब ॲज स्केलेटल, स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स. हे काय होतं आहे किंवा ह्याला काय म्हटलं आहे, इट इज डिस्क्राईब ॲज स्केलेटल, स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स. म्हणजे काय, जे आपलं स्केलेटल असेल, आता बोन आहे, हँड्स असेल, त्याच्यानंतर रिब असतील, ओके, लेग्स असतील, किंवा जे काही स्केलेटल आहे आपल्या पूर्ण ह्युमन बॉडीचा स्केलेटल. ओके, म्हणजे त्याला आपण होतो सांगाडा. त्याच्या भोवती जे काही मसल्स आहेत, ओके, तर ते कुठले आहेत, हे स्ट्रेटेड मसल्स आहे. इट इज डिस्क्राईब ॲज अ स्केलेटल, स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स. ओके, स्केलेटल, स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स आहेत. कळलं. नेक्स्ट म्हटलं आहे इट वर्क्स अंडर द कंट्रोल ऑफ द व्हील. आणि हे कसं वर्क करतं आहे, अंडर द कंट्रोल ऑफ द व्हील. म्हणजे काय, तुमच्या मर्जीनुसार तुम्ही ज्यावेळेस मुवमेंट करता, आता पायी चालायचं आपल्याला किंवा काहीतरी तुम्ही एक्सरसाइज करताय, तर त्यावेळेस तुमची जी काही व्हील असणार आहे, मर्जी असणार आहे किंवा इच्छा असणार आहे, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मनात आणलं त्यावेळेस तुम्ही मुवमेंट करताय, एक्सरसाइज करतायत. म्हणून म्हटलं आहे इट वर्क्स अंडर द कंट्रोल ऑफ द व्हील. मग हे कशाच्या अंडर कंट्रोल आहे, आपल्या व्हीलनुसार. ओके, म्हणजे मर्जीनुसार किंवा इच्छेनुसार. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स आहे इट इज फाउंड इन स्केलेटल मसल्स. आणि हा स्ट्रेटेड मसल्स कुठे होते फाउंड, किंवा स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स कुठे फाउंड होते, इट इज फाउंड इन स्केलेटल मसल्स. ओके, स्केलेटल मसल्स तुम्हाला सर्वांना कळलं, जे आपले स्केलेटल आहे, जे काही बोन्स असतील त्या बोन्सच्या अवतीभोवती जो काही मसल्स टिश्यू आहे त्याला आपण म्हणतो आहे काय, स्केलेटल मसल्स किंवा स्ट्रेटेड मसल्स ऑर व्हॉलेंटरी मसल्स. ओके, मसल्स कळले तुम्हाला आता. आणि तो कुठे होतो आहे, फाउंड स्केलेटल मसल्सला, म्हणजे आपल्या हाडांच्या वरती जे काही लेअर आहे किंवा जो मसल्स आहे त्याला आपण म्हणतो आहे स्केलेटल मसल्स. पुढे म्हटलं आहे द लेंथ ऑफ दिस मसल्स अबाउट 10 to 40 मिलीमीटर्स इन लेंथ. त्याची जी लेंथ आहे ह्या स्ट्रेटेड मसल्स किंवा व्हॉलेंटरी मसल्सची जी लेंथ आहे ती काय म्हटली, द लेंथ ऑफ दिस मसल्स अबाउट 10 to 40 मिलीमीटर्स. ओके, 10 ते 40 mm किंवा मिलीमीटर्स इन लेंथ अँड आर रफली सिलेंड्रिकल इन शेप. आणि हे जे काही स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स जे काय ते काय रफली सिलेंड्रिकल इन शेप. ओके, सिलेंड्रिकल शेपमध्ये असणार आहे. ओके, आता नेक्स्ट म्हटलं आहे सार्कोलिमा इज द फाईन शीट सराउंडिंग इच मसल फायबर अँड सेव्हरल न्यूक्लियाय आर सिच्युएटेड अंडर इट. ओके, आता सार्कोलिमा काय ते सांगतो. सार्कोलेमा द फाईन ट्रान्सपरंट ट्युब्युलर शीट विच इन्व्हॉल्व्स द फायबर्स ऑफ स्केलेटल मसल्स. काय म्हटलं आहे, सार्कोलेमा इज द फाईन ट्रान्सपरंट ट्युब्युलर शीट विच इन्व्हॉल्व्स द फायबर्स किंवा विच इन्व्हॉल्व्स द फायबर्स ऑफ स्केलेटल मसल्स. त्या ठिकाणी काय होतं आहे, फायबर्स ऑफ स्केलेटल मसल्स आहेत. ओके, द सार्कोलेमा जनरली मेंटेन्स द सेम फंक्शन इन मसल्स सेल्स ॲज द प्लाझ्मा मेम्ब्रेन डज इन द इक्वॅरिटिक सेल्स. ही जी
सार्कोलेमा आहे. काय म्हटले? द सार्कोलेमा जनरली मेंटेन्स द सेम फंक्शन. ती काय करते? सेम फंक्शन मेंटेन करते इन मसल्स ॲज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. जी प्लाझ्मा मेम्ब्रेन जसं बॉडीमध्ये वर्क करते किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन डज इन द युकॅरियोटिक सेल्स. ओके, त्याप्रकारे हे फंक्शन याच्यामध्ये होते. कशात? सार्कोलेमामध्ये. म्हणून म्हटलं आहे द सार्कोलेमा जनरली मेंटेन्स द सेम फंक्शन इन मसल सेल्स. ओके, सार्कोलेमा जनरली मेंटेन्स द सेम फंक्शन इन द मसल सेल्स ॲज द प्लाझ्मा मेम्ब्रेन डज इन द युकॅरियोटिक सेल्स. जसं प्लाझ्मा मेम्ब्रेन फंक्शन्स प्ले करतं आहे किंवा फंक्शन्स करतं आहे त्या ठिकाणी. ओके, कसं? प्लाझ्मा मेम्ब्रेन डज इन युकॅरियोटिक सेल्स. जसं युकॅरियोटिक सेल्समध्ये फंक्शन्स होतं आहे कशाचं? प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. ओके, त्याप्रमाणे हे सार्कोलेमा पण काय करते? वर्क करते. कळलं तुम्हाला सर्वांना? सार्कोलेमा जनरली मेंटेन्स द सेम फंक्शन इन मसल सेल्स ॲज द प्लाझ्मा मेम्ब्रेन डज इन द युकॅरियोटिक सेल्स. ओके, पुढे म्हटलं आहे द मसल्स फायबर लाय टू वन अनदर अँड शो ट्रान्सवर्स डार्क अँड लाईट बँड्स. काय म्हटलं आहे? द मसल्स फायबर लाय टू वन अनदर. एकमेकाच्या वरती ते काय होत आहे? बसत आहेत किंवा त्या ठिकाणी त्याच्या लेयर्स आहेत. द मसल्स फायबर्स लाय टू वन अनदर अँड शो ट्रान्सवर्स डार्क अँड लाईट बँड्स. आणि ते शो काय करत आहे? ट्रान्सवर्स डार्क अँड लाईट बँड्स. ओके, बघा स्लाईड नंबर 21 फिगर 1.9 स्ट्रेटेड मसल्स फायबर. काय म्हटले? सार्कोलेमा. ओके, तुम्हाला दिसते डायग्रॅम. आता या ठिकाणी काय आहे? डार्क बँड्स. ओके, आणि वरती जे ॲरो दिलेला आहे ते काय? लाईट बँड्स आहेत. ओके, कळलं तुम्हाला? डार्क अँड लाईट कुठले? ज्या रेषा दिसतात बघा, डार्क म्हणजे काय? ज्या अशा रेषा दिसत आहेत त्या सार्कोलेमाच्या भोवती. ओके, रेषा केलेल्या दिसत आहेत त्या काय आहेत? डार्क शेडमध्ये दिसत आहेत तुम्हाला. तर त्या काय आहेत? डार्क बँड्स. आणि लाईट बँड्स म्हणजे काय? ती जी डार्क रेषा त्याच्या पुढे जो गॅप आहे, ओके, जो सार्कोलेमाचा जो पोर्शन आहे तो काय? लाईट पोर्शन आहे. आणि त्याच्यानंतर परत पुढे डार्क बँड्स दिसते, परत लाईट, परत डार्क, परत लाईट, परत डार्क. तर ह्या प्रकारे त्या जे काही तुम्हाला दिसत आहेत सार्कोलेमामध्ये. ओके, तर ते काय? द मसल्स फायबर लाय टू वन अनदर. ओके, एकमेकाच्या जवळ ते काय होत आहे? लाय होत आहे. अँड शो ट्रान्सवर्स डार्क अँड लाईट बँड्स. आणि ते काय करत आहेत? शो ट्रान्सवर्स डार्क अँड लाईट बँड्स शो करत आहेत. आणि हे जे काही व्हायलेट कलरचं जे काही सर्क्युलर दिसतं किंवा जो शेप दिसतो तो काय? न्यूक्लिया आहे. ओके, या सार्कोलेमामध्ये असलेला किंवा प्रेझेंट असलेला न्यूक्लिया आहे. ओके, कळलं तुम्हाला? आता डार्क बँड्स कुठले आणि लाईट बँड्स कुठले? डार्क म्हणजे काय? ज्या डार्क रेषा दिसतात तुम्हाला त्या सार्कोलेमामध्ये. ओके, आणि त्याच्याच पुढे फेंट असा किंवा फिकट जे काही पोर्शन दिसतं तो काय? तुमचा लाईट बँड्स. ओके, कळलं तुम्हाला सर्वांना? आता स्ट्रेटेड मसल्स काय? इट इज डिस्क्राइब ॲज स्केलेटल स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स. इट वर्क्स अंडर कंट्रोल ऑफ द व्हील. एवढं लक्षात ठेवायचं सर्वांनी. आपल्या मर्जीनुसार किंवा आपल्या इच्छेनुसार ते वर्क्स किंवा कंट्रोल होणार आहे. ओके, आणि हे कुठे फाउंड होत आहे? इट इज फाउंड इन स्केलेटल मसल्स. आणि यांची लेंथ काय आहे? द लेंथ ऑफ दिस मसल्स अबाउट 10 to 40 मिलीमीटर्स इन द लेंथ. आणि याचा शेप कसा असणार आहे? अँड आर रफली सिलेंड्रिकल इन शेप. ओके, तर कळलं तुम्हाला सर्वांना स्ट्रेटेड मसल्स काय? ओके, आता आपण बघूयात ह्या मसल्सचं कसं फंक्शन किंवा कसं वर्क आहे. त्याच्यानंतर अजून काय काय त्याच्यात कंपोनंट्स आहेत ते आपण बघूयात. स्लाईड नंबर 22. ओके, आता बघूयात. मसल्स कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ मसल्स फायबर्स. मसल्स काय कन्सिस्ट करत आहे? लार्ज नंबर ऑफ मसल्स फायबर्स. ओके, मसल्स फायबर्स आहेत त्या मसल्समध्ये जे आपण मगाशी पाहिलं. काय? मसल्स फायबर्स काय करतायत? सर्वांना माहिती आहे मसल्स फायबर काय करताय? आर ॲक्टिवेटेड बाय अ मोटर न्यूरॉन. हे कशाने ॲक्टिवेट होत आहे? बाय मोटर न्यूरॉन विच इज द कनेक्शन बिटवीन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड स्पेसिफिक मसल्स रिक्वायर्ड टू परफॉर्म अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी. कळलं तुम्हाला सर्वांना? म्हणून म्हटलं आहे मसल्स कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ मसल्स फायबर. हे काय करत आहे? लार्ज नंबर ऑफ मसल्स फायबर कन्सिस्ट करत आहे. नेक्स्ट म्हटलं आहे इच फायबर इज इनक्लोज इन अँड अटॅच टू फायब्रस टिश्यू. आणि हा इच फायबर कुठला? मसल्स फायबरचा. म्हणून म्हटलं आहे इच फायबर्स किंवा इच फायबर इज इनक्लोज इन अँड अटॅच टू फायब्रस टिश्यू कॉल्ड एंडोमायसियम. आणि त्याला आपण काय म्हणतोय? जो काही फायब्रस टिश्यूला अटॅच होतोय त्याला काय म्हणतोय? एंडोमायसियम. कळलं तुम्हाला? पुन्हा सांगतो. मसल्स कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ मसल्स फायबर. मसल्स काय कन्सिस्ट करत आहे? लार्ज नंबर ऑफ मसल्स फायबर त्या ठिकाणी कन्सिस्ट करत आहे. पुढे म्हटलं तर काय? इच फायबर इज इनक्लोज्ड इन अँड अटॅच टू फायब्रस टिश्यू. आणि हा इच फायबर इनक्लोज होतोय
आतमध्ये, इन अँड अटॅच कुठं होतं आहे? टू फायब्रस टिश्यू, टिश्यूच्या आतमध्ये किंवा फायब्रस टिश्यूला अटॅच होतो आहे. ओके, आणि त्याला काय म्हणतो त्या फायब्रस टिश्यूला? कॉल्ड एंडोमायसियम. ओके, कळलं तुम्हाला सर्वांना एंडोमायसियम? आता एंडोमायसियम काय ते सांगतो. एंडोमायसियम इज द डेलिकेट कनेक्टिव्ह टिश्यू. हा काय एंडोमायसियम? इट्स द डेलिकेट कनेक्टिव्ह टिश्यू सराउंडिंग्स द इंडिव्हिज्युअल मस्क्युलर फायबर्स. आणि कुठे सराउंडिंग झाला आहे? सराउंडिंग्स द इंडिव्हिज्युअल मस्क्युलर फायबर्स विथिन द स्मॉलेस्ट बंडल्स. काय म्हटलं आहे? विथिन द स्मॉलेस्ट बंडल्स नाही. ओके, कळलं तुम्हाला एंडोमायसियम काय? एंडोमायसियम इट इज द डेलिकेट कनेक्टिव्ह टिश्यू. हा काय? डेलिकेट कनेक्टिव्ह टिश्यू आहे सराउंडिंग्स द इंडिव्हिज्युअल मस्क्युलर फायबर्स. म्हणजे काय? मस्क्युलर फायबरच्या सराउंडिंग आहे. ओके, सराउंडिंग्स द इंडिव्हिज्युअल मस्क्युलर फायबर्स विथिन द स्मॉलेस्ट बंडल. आणि स्मॉलेस्ट बंडलने तो त्या ठिकाणी फाउंड आहे. ओके, त्याला आपण म्हणतो एंडोमायसियम. ओके, आणि हे जे एंडोमायसियम हे जे काय? दीज आर कनेक्टिव्ह टिश्यूज किंवा प्रोटीन्स. ओके, तर त्याला आपण म्हणतो एंडोमायसियम. कळलं तुम्हाला सर्वांना आता एंडोमायसियम काय? ओके, आता नेक्स्ट म्हटलं आहे स्मॉल बंडल्स ऑफ फायबर्स आर एनक्लोज्ड इन पेरीमायसियम. काय म्हटलं बघा? नेक्स्ट सेंटेन्स म्हटलं आहे स्मॉल बंडल्स ऑफ फायबर्स. म्हणजे काय? स्मॉल बंडल्स ऑफ फायबर्स त्या ठिकाणी शो दिसतं बघा. फिगर 1.10 स्ट्रेटेड मसल्स अँड देअर कनेक्टिव्ह टिश्यूज. या फिगरमध्ये तुम्हाला ते कळणार आहे. काय म्हटलं बघा? एंडोमायसियम झालं. आता पुढे म्हटलं आहे स्मॉल बंडल्स ऑफ फायबर्स आर एनक्लोज्ड इन पेरीमायसियम. पेरीमायसियम तुम्हाला दिसतं आहे. पेरीमायसियम फिगर 1.10 मध्ये बघा, जी इमेज शो झालेली स्लाईड नंबर 22 मध्ये त्याच्यात बघा पेरीमायसियम दिसलं तुम्हाला, ॲरो केलेला आहे. ओके, त्याने काय केलं? कन्सिस्ट स्मॉल बंडल्स ऑफ फायबर्स आर एनक्लोज इन पेरीमायसियम. स्मॉल बंडल्स ऑफ फायबर्स एनक्लोज आहेत कशामध्ये? पेरीमायसियममध्ये. ओके, अँड द होल मसल्स इज इनक्लोज इन इपिमायसियम. आणि होल मसल जो आहे, हे जे मसल्स फायबर आहे किंवा जे बंडल्स आहेत हे कशात आहे? आता एंडोमायसियम आणि त्यानंतर हे पेरीमायसियममध्ये. ओके, कळलं तुम्हाला? पुढे काय म्हटलं आहे? स्मॉल बंडल्स ऑफ फायबर्स आर एनक्लोज इन पेरीमायसियम अँड होल मसल्स इज एनक्लोज इन इपिमायसियम. आणि हे जे स्मॉल बंडल्स हे कशात अजून इनक्लोज झालेत? पुढे होल मसल्स इज इनक्लोज इन इपिमायसियम. ओके, इपिमायसियम दिसते तुम्हाला वरच्या साईडला. ओके, लेफ्ट साईड कॉर्नरला बघा इपिमायसियम म्हटलेलं आहे बघा, त्या ठिकाणी ॲरो केलेला आहे. जो रेडिश कलरचा जो काही पोर्शन दिसतोय तो कसला आहे? इपिमायसियमचा. ओके, आणि पेरीमायसियम कुठला आहे? बंडल्स दिसतं तुम्हाला त्या इपिमायसियमच्या मध्ये सराउंडिंग बघा. ते जे दिसतं तुम्हाला त्या बंडल्समध्ये जे गोल गोल ते पूर्ण जे बंडल्स आहेत आणि त्या बंडल्सच्या आतमध्ये काय आहेत? मसल्स फायबर्स आहेत. ओके, कळलं तुम्हाला सर्वांना आता? ओके, सर्वांना आता कळलं असेल. पेरीमायसियम काय ते सांगतो आता. पेरीमायसियम म्हणजे काय? पेरीमायसियम इज अ शीट कनेक्टिव्ह टिश्यू दॅट ग्रुप्स मसल्स फायबर इन टू द बंडल्स. जो पेरीमायसियम आपण त्या फिगरमध्ये शो केलेला आहे किंवा त्या इमेजमध्ये शो केलेला आहे, हे काय काम करतं आहे? पेरीमायसियम इज अ शीट कनेक्टिव्ह टिश्यू. हा पण एक आहे शीट कनेक्टिव्ह टिश्यू आहे दॅट ग्रुप्स मसल्स फायबर. आणि तो काय करतो आहे? ग्रुप तयार करतो आहे कशाचा? मसल्स फायबरचा इन टू द बंडल्समध्ये तयार केला आहे. म्हणून म्हटलं बघा पेरीमायसियमचा ॲरो दिलेला आहे आणि त्याच्यात जे बंडल्स दिसत आहेत त्याच्यात काय कन्सिस्ट आहे? मग मसल्स फायबर्स. कळलं? आणि इपिमायसियम काय ते सांगतो आता. इपिमायसियम इज द फायब्रस टिश्यू एन्व्हलप दॅट सराउंड्स स्केलेटल मसल्स. आणि हा इपिमायसियम काय? एक फायब्रस टिश्यू एन्व्हलप आहे. तो काय करतो आहे? दॅट सराउंड्स द स्केलेटल मसल्स. स्केलेटल मसल्सला तो काय होतं आहे? सराउंड आहे किंवा त्याच्या अवतीभोवती. कळलं तुम्हाला आता? एंडोमायसियम कळलं, सांगितलं तुम्हाला आता. एंडोमायसियम सांगितलं, पेरीमायसियम सांगितलं आणि इपिमायसियम सांगितलं. हे मसल्स टिश्यूमधले. ओके, कळलं तुम्हाला? एंडोमायसियम कळलं सर्वांना? इट इज द डेलिकेट कनेक्टिव्ह टिश्यू सराउंडिंग्स द इंडिव्हिज्युअल मस्क्युलर फायबर्स विथिन द स्मॉलेस्ट बंडल्स. दॅट इज कॉल्ड ॲज अ एंडोमायसियम. पेरीमायसियम म्हणजे काय? इज अ शीट कनेक्टिव्ह टिश्यू दॅट ग्रुप्स मसल्स फायबर इन टू द बंडल्स. त्याला पण होते दॅट इज कॉल्ड ॲज अ पेरीमायसियम. अँड लास्टली इपिमायसियम म्हणजे काय? इज द फायब्रस टिश्यू एन्व्हलप दॅट सराउंड्स द स्केलेटल मसल्स. ओके, किंवा इपिमायसियम अजून काय म्हणू शकतो? दिस इज अ फायब्रस शीट अराउंड द एंटायर स्केलेटल मसल्स. किंवा एंटायर स्केलेटल मसल्सला सराउंड असलेला जो काही फायब्रस शीट आहे त्याला पण म्हणतोय दॅट इज कॉल्ड ॲज अ इपिमायसियम. ओके, ठीक आहे. आता आपण बघूयात स्लाईड नंबर
23 स्मूथ मसल्स. स्मूथ मसल्स काय ते पाहूयात आपण. काय म्हटलं बघा, स्मूथ मसल्स इट इज डिस्क्राईब्ड ॲज इनव्हॉलेंटरी. काय म्हटलं आहे, इट इज डिस्क्राईब ॲज इनव्हॉलेंटरी म्हणजे काय, या ठिकाणी आपली व्हील काय असणार आहे, ॲबसेंट असणार आहे. आपल्या इच्छेनुसार होईल का त्या ठिकाणी मोमेंट नाही. म्हणून म्हटलं आहे स्मूथ मसल्स इट इज डिस्क्राईब ॲज इनव्हॉलेंटरी प्लेन ऑर विसरल मसल्स. ओके, म्हणून म्हटलं याला कशाला, स्मूथ मसल्स. इट इज डिस्क्राईब ॲज इनव्हॉलेंटरी प्लेन ऑर विसरल मसल्स. ओके, इट इज नॉट अंडर कंट्रोल ऑफ द व्हील. बघा मी जे सांगितलं तुम्हाला काय, इट इज नॉट अंडर कंट्रोल ऑफ द व्हील. आपल्या मर्जीनुसार ते कंट्रोल होणार आहे का, नाही. म्हणून म्हटलं आहे इट इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ द व्हील. ओके, इट इज फाउंड इन द वॉल्स ऑफ ब्लड अँड लिम्फ वेसल्स. आणि हे स्मूथ मसल्स कुठे फाउंड आहे, इट इज फाउंड इन द वॉल्स ऑफ ब्लड, ब्लडच्या वॉल्समध्ये अँड लिम्फ वेसल्समध्ये. ओके, म्हणून म्हटलं इट इज फाउंड इन द वॉल्स ऑफ ब्लड अँड लिम्फ वेसल्स. पुढे म्हटलं आहे अजून कुठे फाउंड होत आहे ते, द अलिमेंटरी ट्रॅक्ट. अलिमेंटरी ट्रॅक्ट कुठे आहे, हा इट इज अ पोर्शन ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, कळलं, अलिमेंटरी ट्रॅक्ट. पुढे म्हटलं आहे द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अँड युरिनरी ब्लॅडर अँड ऑल्सो इन द युटेरस. कुठे कुठे फाउंड झाला हा स्मूथ मसल्स, इट इज फाउंड इन द वॉल्स ऑफ ब्लड अँड लिम्फ वेसल्स. ओके, आपल्या ब्लड अँड लिम्फ वेसल्समध्ये हा फाउंड झाला, ॲज वेल ॲज इन ॲलिमेंटरी ट्रॅक्ट. आफ्टर दॅट इट इज इट इज फाउंड इन द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, युरिनरी ब्लॅडर अँड द युटेरस. ओके, या ठिकाणी तो काय झाला आहे, फाउंड झाला आहे. म्हणून म्हटलं आहे इट इज फाउंड इन द वॉल्स ऑफ ब्लड, लिम्स, वेसल्स, द अलिमेंटरी ट्रॅक्ट, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अँड युरिनरी ब्लॅडर्स अँड द युटेरस ऑल्सो. कळलं तुम्हाला आता स्मूथ मसल्स. ओके, आता नेक्स्ट म्हटलं आहे द सेल्स आर स्पिंडल शेप. आता जे स्मूथ मसलचे जे सेल्स आहेत ह्या कशात, स्पिंडल शेपमध्ये. ओके, स्पिंडल शेपनुसार आहेत त्या. द सेल्स आर स्पिंडल शेप विथ ओनली वन सेंट्रल न्यूक्लियस. आणि याच्यात काय असणार आहे, एकच न्यूक्लियस असणार आहे. म्हणून म्हटलं आहे द सेल्स आर स्पिंडल शेप विथ ओनली वन सेंट्रल न्यूक्लियस. ओके, देर इज अ नो डिस्टिंक्ट सार्कोलेमा. आणि त्या ठिकाणी म्हटलं काय, देर इज अ नो डिस्टिंक्ट सार्कोलेमा. ओके, बघा स्लाइड नंबर 24 फिगर 1.11 स्मूथ मसल्सची ही फिगर आहे. ओके, आता या ठिकाणी जो काही वरच्या साईडचे जे काही इमेज आहे तिच्यात काय म्हटलं आहे, कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट झालेली आहे. त्याच्यानंतर जी खाली 2 नंबरची जी इमेज होते तिला म्हटलं आहे रिलॅक्स. ओके, कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स हे काय मसल्सचे ॲक्शन आहे. ओके, कॉन्ट्रॅक्टेशन अँड रिलॅक्सेशन. ओके, कळलं सर्वांना. आता रिलॅक्समध्ये काय काय दिसतं बघा, रिलॅक्स हे जो स्मूथ मसल्समधला जो रिलॅक्स टाईप आहे त्याच्यात काय दिसतं बघा, गॅप जंक्शन्स. जो मध्ये गॅप दिसतो तुम्हाला त्याला आपण म्हटलं आहे गॅप जंक्शन्स. ओके, त्याच्यानंतर कॅव्हिलोय, त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया. ओके, मायटोकॉन्ड्रिया याच्यात पण प्रेझेंट आहे. ओके, त्याच्यानंतर जे काही ग्रीन जो काही गोल किंवा सर्क्युलर जो शेप आहे त्याला काय म्हटलं आहे, ग्रीन पोर्शनमध्ये तो आहे न्यूक्लियस. ओके, त्या स्मूथ मसल्समधला न्यूक्लियस, ओनली वन न्यूक्लियस म्हटलं बघा आपण. ओके, तर हा याच्यात एकच न्यूक्लियस आहे. ओके, नंतर जे काही क्रॉस एक्स शेपमध्ये दिसतं आहे आणि त्याच्यात जो काही व्हायलेट कलर, ओके, किंवा जो काही पिंकिश कलर म्हणू आपण, व्हायलेट म्हणण्यापेक्षा पिंकिश कलर जो दिसतो तुम्हाला तो काय, डेन्स बॉडीजचा. त्याच्यात जे सर्कल दिलं आहे कशात, जे एक्स शेप जो दिलेला आहे बघा त्या न्यूक्लियसच्या पुढच्या साईडला. ओके, आणि त्यात जो काही गोल शेप आहे त्याला आपण काय म्हणतो, डेन्स बॉडीज. आणि नेक्स्ट परत दिला आहे पुढे, नेक्स्ट जो काही शेप दिला आहे त्याच्यात एक्स, त्या शेपमध्ये त्याची काही लाईन्स आहेत, एक्स शेपची जी लाईन्स आहेत त्याला काय म्हटलं आहे, इंटरमिजिएट फिलामेंट्स. ओके, कळलं तुम्हाला. दिस बोथ वी हॅव टू सीन इन रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्टमध्ये. म्हणजे काय, हे एकच मसल्स आहे स्मूथ मसल्स, पण ती कसे त्याच्यात 2 इमेजेसचे पोर्शन दाखवले आपल्याला समजण्यासाठी. एक रिलॅक्स मसल्स कसा दिसतो आणि एक कॉन्ट्रॅक्ट मसल कसा दिसतो यासाठी. ओके, कळलं तुम्हाला सर्वांना. आता स्मूथ मसल्स काय, स्मूथ मसल्स पुन्हा सांगतो, इट इज डिस्क्राईब ॲज व्हॉलेंटरी प्लेन ऑर विसरल मसल्स. ओके, आता विसरल मसल्स म्हणजे काय ते पाहूयात. विसरल्स आर द इंटरनल ऑर्गन्स ऑफ द बॉडी, स्पेशली दोज लोकेटेड इन लार्ज कॅव्हिटी ऑफ द ट्रंक. एक्झाम्पल कुठले दिले त्यात, हार्ट, लिव्हर अँड इंटेस्टाईन ह्या ठिकाणी हे प्रेझेंट असतात. ओके, म्हणून म्हटलं स्मूथ मसल्स इट इज डिस्क्राईब ॲज व्हॉलेंटरी प्लेन ऑर विसरल मसल्स. इट इज नॉट अंडर कंट्रोल ऑफ द व्हील. आपल्या व्हीलनुसार ते काम करणार आहे का, नाही. म्हणून म्हटलं इट इज नॉट अंडर कंट्रोल ऑफ द व्हील. नेक्स्ट म्हटलं इट इज फाउंड इन द वॉल्स ऑफ ब्लड अँड लिम्फ वेसल्स. हा कुठे कुठे फाउंड होते,
walls of blood and lymph vessels as well as alimentary tract, respiratory tract, आफ्टर दॅट युरिनरी ब्लॅडर अँड द युटेरस. ओके, ह्या ठिकाणी हे फाउंड होत आहेत स्मूथ मसल्स. पुढे म्हटलं दिस सेल्स आर स्पिंडल शेप, आणि त्याची जी काही शेप असणार आहे या स्मूथ मसल्सचा, एक्झामला विचारलं तर तुम्हाला स्मूथ मसल्स काय, डिफाईन स्मूथ मसल्स. ओके, त्याच्यानंतर त्यांचा शेप काय असणार ते विचारले, त्याचं फंक्शन काय, ते स्मूथ मसल्स कुठे कुठे फाउंड होत आहेत बॉडीमध्ये, हे तुम्हाला एक्झामला विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत. ओके, तर हे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन जे आहे हे पूर्ण त्या ठिकाणी कामात येणार आहे. ओके, पुढे काढलं द सेल्स आर स्पिंडल शेप विथ ओनली वन सेंट्रल न्यूक्लियस, आणि स्पिंडल शेप तर आहेच, बट त्या ठिकाणी काय ओनली वन सेंट्रल न्यूक्लियस इज प्रेझेंट. कशामध्ये, इन द स्मूथ मसल्समध्ये. ओके, कळलं तुम्हाला. आता हे जे स्मूथ मसल आहे याचा हा जो शेप कसा आहे मग स्पिंडल शेप आहे. आता आपण फिगर 1.11 पाहिलं स्मूथ मसल्सचे, त्यात स्मूथ मसल्सचे दोन वर्क दाखवलेत, एक कसं आहे रिलॅक्स आणि एक कॉन्ट्रॅक्ट. ओके, ह्या दोन इमेजेस आपल्याला शो केले आहेत. कळलं तुम्हाला सरांना आता स्मूथ मसल्स काय. ओके, आता आपण स्लाईड नंबर 24मध्ये थर्ड अँड लास्ट टाईप बघूया मस्क्युलर टिश्यूमधला, तो आहे कार्डियाक मसल्स. ओके, आता कार्डियाक मसल्स काय ते पाहूयात. आपण मगाशी पाहिलंच आहे, बट आपण आता त्या ठिकाणी काय होतं डिस्क्रिप्टिव्ह त्याचं फंक्शन वर्किंग कसं शो होतं आहे तो ते सर्व पाहूयात. ओके, कार्डियाक मसल्स म्हणजे काय ते सांगतो. कार्डियाक मसल्स इट इज फाउंड इन द वॉल ऑफ द हार्ट. हा कुठे फाउंड झाला आहे, इट इज फाउंड इन द वॉल ऑफ द हार्ट, आपल्या हृदयाच्या जे काय वॉल्स आहेत. ओके, त्या ठिकाणी हा कार्डियाक मसल्स फाउंड झाला आहे, जे तुम्हाला मगाशी सांगितलं काय कार्डियाक मसल्स ऑल्सो कॉल्ड हार्ट मसल्स ऑर मायोकार्डियम. ओके, नेक्स्ट म्हटलं आहे द कार्डियाक सेल्स शोज क्रॉस स्ट्रिप्स सिमिलर टू दोज ऑफ व्हॉलंटरी मसल्स, आणि जसं व्हॉलंटरी मसल्समध्ये क्रॉस स्ट्रिप्स शो होत होत्या त्याच प्रकारच्या क्रॉस स्ट्रिप्स ह्या शो होत आहेत कशात कार्डियाक मसल्समध्ये. म्हणून म्हटलं द कार्डियाक सेल्स शोज क्रॉस स्ट्रिप्स सिमिलर टू द किंवा सिमिलर टू दोज ऑफ व्हॉलंटरी मसल्स. कळलं तुम्हाला. ओके, कार्डियाक मसल्स समजलं सर्वांना. कार्डियाक मसल्स इट इज फाउंड इन द वॉल ऑफ द हार्ट. द कार्डियाक सेल्स शोज क्रॉस स्ट्रिप्स सिमिलर टू दोज ऑफ व्हॉलंटरी मसल्स. ओके, व्हॉलंटरी मसल्स सारखे क्रॉस स्ट्रिप्स याच्यात शो होत आहे कशामध्ये कार्डियाक सेल्स किंवा कार्डियाक मसल्समध्ये. ओके, वी हॅव टू सी स्लाइड नंबर 25 फिगर 1.12. ओके, आता आपण स्लाइड नंबर 25 मध्ये बघतोय काय फिगर 1.12 कार्डियाक मसल्सची इमेज आपल्याला शो होते. बघा क्रॉस स्ट्रिप्स दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी. ओके, आता आपण त्याचं डिस्क्रिप्शन पाहूयात. इच सेल्स हॅज अ न्यूक्लियस. आता या इच सेल म्हणजे प्रत्येक सेल्समध्ये काय होतं आहे त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे न्यूक्लियस. म्हणून म्हटलं इच सेल्स हॅज अ न्यूक्लियस अँड वन ऑर मोर ब्रांचेस. आणि न्यूक्लियसचे कसे आहेत ब्रांचेस आहेत, म्हणजे एकच ह्या कार्डियाक सेल्समध्ये न्यूक्लियस तर दिसतात आपल्याला पण त्यांच्या ब्रांचेस पण आहेत. ओके, म्हणून म्हटलं इच सेल्स हॅज अ न्यूक्लियस अँड वन ऑर मोर ब्रांचेस. ओके, द एंड्स ऑफ द सेल and their branches are in close contact with each other forming intercalated disc. काय म्हटलं बघा the ends of the cells and their branches. काय म्हटलंय ends of the cells and their branches are close contact with each other forming intercalated disc. जी काय intercalated disc जी त्याच्यामध्ये ते काय होत आहे क्लोजली ते त्या ठिकाणी काय होत आहे ह्या ब्रांचेस फॉर्म होतात किंवा फाउंड होतात. म्हणून म्हटलं द एंड्स ऑफ द सेल्स अँड देअर ब्रांचेस आर इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ इच अदर फॉर्मिंग इंटरकॅलेटेड डिस्क. आता इंटरकॅलेटेड डिस्क काय ते सांगतो. इंटरकॅलेटेड डिस्क दीज आर द ट्रान्सवर्स बँड्स दॅट सेपरेट्स द ॲडजसंट एंड्स इन कार्डियाक मसल्स फायबर. काय म्हटलं बघा हा महत्त्वाचा पॉईंट आहे इंटरकॅलेटेड डिस्क. IMP म्हणून नोट करून घ्यायचं सर्वांनी. इंटरकॅलेटेड डिस्क. ओके, इंटरकॅलेटेड डिस्क आहे दीज आर द ट्रान्सवर्स बँड्स दॅट सेपरेट्स. हे जे ट्रान्सवर्स बँड्स दिसतात तुम्हाला बँडसारखा जो काही जो शेप आहे. ओके, बँडसारखा म्हणजे काय बँड माहिती तुम्हाला. ओके, तर तो जो काही सर्क्युलर शेप आहे ओके जो काही डार्क कलरमध्ये दिसतो बघा. ओके, तर ते बँड्स आहेत. दीज आर द ट्रान्सवर्स बँड्स दॅट सेपरेट्स द ॲडजसंट्स एंड्स. तो काय करतो सेपरेट ॲडजसंट्स एंड्सला इन कशामध्ये कार्डियाक मसल्स फायबर. ओके, कार्डियाक मसल्स फायबर्समध्ये काय करतो तो दीज आर द ट्रान्सवर्स बँड दॅट सेपरेट्स द ॲडजसंट्स एंड्स. तो ॲडजसंट्स एंड्स काय करतोय सेपरेट्स करतोय. ओके, कुठे इन कार्डियाक मसल फायबर्समध्ये. कळलं तुम्हाला सर्वांना आता इंटरकॅलेटेड डिस्क काय. ओके, पुढे म्हटलं आहे इंटरकॅलेटेड डिस्क विच लुक लाईक
थिकर अँड डार्कर लाईन्स. काय म्हटलं त्याने, इंटरकॅलेटेड डिस्क कसे दिसतात, विच लुक लाईक थिकर अँड डार्कर लाईन्स, जे आपण मगाशी याच्यात पाहिलं तर कशात. एक मिनिट तुम्हाला इमेज दाखवतो. ओके, फिगर 1.9 स्ट्रेटेड मसल्स फायबरच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहिलं तर. ओके, डार्क बँड्स अँड लाईट बँड्स, जे तुम्हाला सांगितलं. डार्क बँड कुठला आहे बघा, जो ॲरो केलेला आहे डार्क बँडचा, आणि लाईट बँड म्हणजे कुठला, डार्क बँडच्या पुढचा जो पोर्शन आहे. ओके, जो फेंट कलरमध्ये तो आहे लाईट बँड. ओके, फिगर 1.9 स्ट्रेटेड मसल्स फायबरमध्ये. तर सेम ॲज इट इज याच्यात कशात दिसतं आपल्याला, हे कार्डियाक मसल्समध्ये हे इंटरकॅलेटेड डिस्क आहे. ओके, कळलं तुम्हाला सर्वांना. पुन्हा सांगतो, द एंड्स ऑफ द सेल्स अँड देअर ब्रांचेस आर इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ इच अदर फॉर्मिंग इंटरकॅलेटेड डिस्क. ओके, इंटरकॅलेटेड डिस्कमध्ये हे क्लोज कॉन्टॅक्टने त्या ठिकाणी फॉर्म झाले आहेत. पुढे म्हटलं आहे विच लुक लाईक थिकर अँड डार्कर लाईन्स, आणि हे कसे दिसत आहे आपल्याला, थिकर अँड डार्कर लाईन्सनुसार ते शो होत आहेत. कळलं तुम्हाला सर्वांना. या ठिकाणी बघा, थिकर अँड डार्कर लाईन्स किंवा जे बँड्स दिसतात आपल्याला ते आहेत इंटरकॅलेटेड डिस्क. ओके, सो आज आपण काय काय पाहिलं आजच्या लेक्चरमध्ये, काय काय स्टडी केला. मस्क्युलर टिश्यू. मस्क्युलर टिश्यू काय आहे, त्याच्यानंतर त्याचे 3 टाईप कुठले कुठले पाहिले आपण, स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स, स्मूथ ऑर इनव्हॉलेंटरी मसल्स, आणि कार्डियाक मसल्स. सरांना कळलं स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स म्हणजे काय. व्हॉलेंटरी मसल्समध्ये व्हील जी असणार आहे ती काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे, आणि इनव्हॉलेंटरी किंवा स्मूथ ऑर इनव्हॉलेंटरी मसल्समध्ये व्हील असणार आहे ती काय असणार आहे, ॲबसेंट असणार आहे. ओके, म्हणजे काय, व्हॉलेंटरीमध्ये व्हीलनुसार ते कंट्रोल होणार आहे, आणि इनव्हॉलेंटरीमध्ये आपल्या व्हीलनुसार कंट्रोल होणार का नाही, म्हणून त्याला म्हटलं आहे व्हील जी असणार ती त्या ठिकाणी इनव्हॉलेंटरी मसल्समध्ये ॲबसेंट असणार आहे. व्हील म्हणजे काय, तुमची मर्जी किंवा इच्छा. ओके, तर हे टाईप्स पाहिले आपण कुठले कुठले, मस्क्युलर टिश्यूमधले स्ट्रेटेड ऑर व्हॉलेंटरी मसल्स, स्मूथ ऑर इनव्हॉलेंटरी मसल्स, आणि कार्डियाक मसल्स. कार्डियाक मसल्स तुम्हाला सर्वांना इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हार्ट मसल्स ऑर मायोकार्डियम. ओके, मसल्स टिश्यूचे 3 इमेजेस पाहिले आपण फिगर 1.8 मध्ये. मसल्स टिश्यू त्याच्यात कुठले कुठले, फर्स्ट कार्डियाक मसल्स, सेकंड स्केलेटल मसल्स, थर्ड स्मूथ मसल्स. ओके, नंतर आपण प्रत्येकाचा डिटेल डिस्क्रिप्शन पाहिलं. स्ट्रेटेड मसल्स काय आहेत, त्याचं फंक्शन काय, त्याचं वर्क काय, त्याची साईज कशी किंवा त्याचा जी काही लेंथ असणार ती कशी असणार आहे, त्याचा शेप कसा असणार आहे हे आपण पाहिलं. ओके, त्याच्यात आपण अजून एक कन्सेप्ट पाहिली, सार्कोलेमा. त्याच्यानंतर मसल्स फायबर काय याच्यावरती आपण स्टडी केला. ओके, फिगर 1.9 स्ट्रेटेड मसल्स फायबर आपण पाहिलं स्लाईड नंबर 21 मध्ये. ओके, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल पूर्ण आपण डिस्क्रिप्शन पाहिलं, मसल्स कसे कन्सिस्ट झाले, त्याच्यानंतर मसल्स फायबर्स काय आहेत, एंडोमायसियम कन्सेप्ट काय, त्याच्यानंतर पेरीमायसियम कन्सेप्ट, इपिमायसियम कन्सेप्ट, आणि ह्या पेरीमायसियममध्ये मसल्स फायबर काय किंवा त्यांचा रोल काय ते आपण पाहिलं. ओके, स्लाईड नंबर 22 मध्ये फिगर 1.10 स्ट्रेटेड मसल्स अँड देअर कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, त्याच्यानंतर आपण सेकंड मस्क्युलर टिश्यूमधला सेकंड टाईप पाहिला, स्मूथ मसल्स. त्याचा ॲक्शन काय, इट इज डिस्क्राईब ॲज अ इनव्हॉलेंटरी प्लेन ऑर विसरल मसल्स. इट इज नॉट अंडर कंट्रोल ऑफ द व्हील. ओके, हा आपल्या व्हीलनुसार तो कंट्रोल होणार आहे का, नाही. ओके, कळलं तुम्हाला सर्वांना. स्मूथ मसल्स काय, आता त्याचा शेप पाहिला, ते स्मूथ मसल्स कुठे कुठे फाउंड होत आहेत ते आजच्या लेक्चरला आपण स्टडी केलं. ओके, त्याच्यात किती न्यूक्लियस आहेत ते पण पाहिलं आपण स्मूथ मसल्समध्ये. इट इज प्रेझेंट इन ओनली 1 सेंट्रल न्यूक्लियस इन द स्मूथ मसल्स. ओके, त्याची इमेज पाहिली फिगर 1.11 स्मूथ मसल्स. ओके, त्याच्यात 2 इमेजेस पाहिले आपण, एक कॉन्ट्रॅक्ट मसल्स कसा आहे दिसतो आणि एक रिलॅक्स मसल कसा दिसतोय, त्याचा शेप कसा आहे, स्पिंडल शेप. ओके, त्याच्यानंतर आपण लास्टली पण पाहिलं मस्क्युलर टिश्यूचा क्लासिफिकेशनमधला थर्ड पॉईंट कुठला, तिसरा टाईप कुठला, कार्डियाक मसल्स. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मायोकार्डियम ऑर हार्ट मसल्स. ओके, ते पाहिलं, त्याचा शेप कसा आहे. त्याच्यानंतर कार्डियाक सेल्स कशा शो होत आहे, क्रॉस स्ट्रिप्स शो झाले आहेत सिमिलर टू दोज ऑफ व्हॉलेंटरी मसल्स. जसे व्हॉलेंटरी मसल्समध्ये दिसतं आपल्याला शेप, तशा क्रॉस स्ट्रिप्स कशा शो झाल्या आहे या कार्डियाक मसल्समध्ये. ओके, त्यानंतर आपण इंटरकॅलेटेड डिस्क काय आहे ते पाहिलं. ओके, त्या कशा लुक्स होत आहे, लुक्स लाईक थिकर अँड डार्कर लाईन्स. फिगर 1.12 कार्डियाक मसल्स. ओके, सो थँक यू फॉर लिसनिंग माय लेक्चर सिन्सिअरली.
थँक्यू व्हेरी मच. आज आपण इथं थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला आपण आता जो थर्ड टाईप आहे टिश्यूमधला तो आहे नर्वस टिश्यू. तो आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याचा स्टडी करूयात. नर्वस टिश्यू कसा आहे, त्यात कुठले कुठले कंपोनंट्स आहेत ते पण आपण स्टडी करूयात. त्याच्यानंतर लास्ट आहे कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, त्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये पण पूर्ण डिस्क्रिप्शन आपण पाहूयात. ओके, ठीक आहे. या ठिकाणी मी आता थांबतो. थँक्यू सो मच.